भारतानं पाडलेल्या F-60 विमानाबाबत पाकिस्तान काहीच का बोलत नाही असा सवाल परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी विचारलाय। पत्रकार परिषदेत ते बोलत होते। पाकिस्तान सरकार जैशच्या प्रवक्त्यासारखं वागत असून दहशतवादाविरोधात पाकिस्तानकडून कोणतीही कारवाई झाली नाही असं रवीश कुमार यांनी म्हटलंय। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये डेप्युटी कमिशनरच्या खासगी सुरक्षा अधिकाऱ्यांच्या घरातून चोरट्याने AK-47 चोरी केली असून त्यानंतर ते फरार झालेत। या घटनेनंतर तपास सुरू करण्यात आला असून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे। पूंछच्या करणी सेक्टरमध्ये पाकिस्तानची चौकी भारतीय लष्करानं उडवली आहे। पूंछच्या करणी सेक्टरमध्ये पाकिस्तानची चौकी होती। या चौकीतनं पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत होतं। त्यानंतर भारतीय लष्करानं धडक कारवाई करत पाकिस्तानची चौकी उडवली आहे। भारतीय लष्करातील एका जवानाचं जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातून घरामधून अपहरण करण्यात आलं होतं। या वृत्तात तथ्य नसल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलंय। लोकांनी अशा प्रकारच्या अफवांपासून दूर राहावं असं आवाहन संरक्षण मंत्रालयानं केलंय। सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीला शरद पवार, अजित पवार, उदयनराजे, शिवेंद्रराजे यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत। मावळमधून पार्थ पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळते। काल शरद पवार यांच्या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय। पार्थ यांना उमेदवारी देण्याची मागणी राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी केल्याचं नेत्यांचं म्हणणं आहे। पाण्याच्या प्रश्नावरून एका शेतकऱ्यावर पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर भडकले, तसेच शेतकऱ्यांवर पोलिसांचा दबाव आणल्याचंही समोर आलंय। परतूरच्या टाकळी रंगोपत इथल्या कार्यक्रमात हा कार्यक्रम घडला। यासंबंधीची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे। अहमदनगर जिल्हा प्रशासनानं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसह राष्ट्रवादीच्या आमदारांचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलाय। शस्त्राचा गैरवापर होण्याची शक्यता असल्यानं हा परवाना रद्द करण्यात आलाय। नाशिकच्या गंगापूर रोडवरील साफल्य रुग्णालयात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे। संजय अहिरे यांचं 8 दिवसाचं बाळ श्वसनाचा त्रास झाल्यानं दगावलं। दरम्यान 77,000 बिल भरण्याची आर्थिक परिस्थिती नसल्यानं अद्याप रुग्णालयात बिल भरण्यात आलेलं नाही। त्यामुळे डॉक्टरांनी चक्क मृत बाळच ताब्यात देण्यास नकार दिला आहे। संगमनेरच्या नाशिक पुणे महामार्गावर ग्रामस्थांनी रास्ता रोको केला। जोरवे गावातील प्रवरा नदीत बेकायदेशीर बांधलेल्या बंधाऱ्याची चौकशी व्हावी यासाठी अनेक महिला हंडे घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। अकोल्यात गढूळ पाण्याचा पुरवठा पिण्यासाठी होत असल्यानं नागरिक संतप्त झाल्यात। 2 दिवसापूर्वी शहराची मुख्य पाईपलाईन फुटली होती, त्यानंतर ती दुरुस्त करण्यात आली। मात्र धरणातून येणारं पाणी फिल्टर न झाल्यानं नागरिकांना गढूळ पाण्यावर दिवस काढावा लागतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जळगाव जिल्ह्यातल्या बूथ प्रमुखांची बैठक घेतली। शहरातील संभाजी महाराज नाट्यगृहातील बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीतील पक्षाची भूमिका आणि जाहीरनाम्याबाबत चर्चा करण्यात आली। दिल्लीत काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीत उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे। तर येत्या 2-3 दिवसात काँग्रेस लोकसभा उमेदवारीची घोषणा करणार असल्याचंही नाना पटोले म्हणाले। धनंजय मुंडे यांच्या आरोपानंतर अशा गलथान आरोपांना मी उत्तर देत नाही असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलंय। माझा विभाग भ्रष्टाचारी असल्याची ओरड एक व्यक्ती 4 वर्ष करते, ते माझ्यासाठी नवीन नाही असंही त्या म्हणाल्या। शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई स्थितील निवासस्थानी राष्ट्रवादीची नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीला अजित पवार, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे उपस्थित आहेत। या बैठकीत लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात रणनीती आखण्यात आल्याचं वृत्त आहे। भिवंडीच्या भाडवड गावातील पारसपाडा इथे एका चाळीत रात्री जेवण बनवत असताना एका स्टोव्हचा भडका उडाला आणि आग लागली। आगीत सस्मिता, पती रतिकम आणि त्यांची 2 वर्षाची चिमुरडी गंभीररित्या भाजली आहे। ठिकाणी ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। पालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात जे वचन दिलं होतं ते पूर्ण केलं। आम्ही फक्त नारळ फोडत नाही, काम पूर्ण करतो असं उद्धव ठाकरे म्हणाले। मुंबई अग्निशमन दलाच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सिस्टीम नियंत्रण कक्षाच्या उद्घाटनावेळी उद्धव ठाकरे बोलत मुंबई अग्निशमन दलातल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनी राज ठाकरे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत। यावेळी राज ठाकरे मनसेची लोकसभा निवडणुकांसंदर्भातली आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुंकण्याचा प्रयत्न इथे करणार आहेत। उद्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येत असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। कल्याण ते दिवा, CSMT ते चुनाभट्टी आणि वांद्रे ते चर्चगेट दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। नवरा पसंत नसल्यानं नवविवाहितेकडून नवऱ्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडलाय। चोरट्याने केलेल्या मारहाणीत नवऱ्याचा मृत्यू झाल्याचा बनाव या महिलेनं केला होता। पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पत्नीनंच पतीची हत्या केल्याचं उघड झालंय। नाशिकच्या गंगापूर येथे प्ले ग्रुपच्या शिक्षिकेकडून आजारी चिमुरड्याला बेदम मारहाण झाली आहे। मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून या प्रकरणी शिक्षिकेविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे।
चिमुकल्या मुलींना आमिष दाखवून त्यांचं अपहरण, बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोघा आरोपींना ठाणे न्यायालयानं फाशीची शिक्षा ठोठावली आहे. विशेष म्हणजे जागतिक महिला दिनाच्या दिवशी हे निकाल लागले. ठाणे सत्र न्यायालयाच्या विशेष पॉस्को न्यायमूर्ती श्रीमती S.A. सिन्हा यांनी हा निकाल दिला आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची बहीण हसीना पारकरचा नागपाडा स्थित फ्लॅट सफेमा कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आला आहे. लवकरच या फ्लॅटचा लिलाव करण्यात येणार आहे. हसीना पारकरच्या मुलानं वित्त मंत्रालयाच्या आदेशाला दिलेला आव्हान न्यायालयानं फेटाळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. स्वतंत्र बलुचिस्तानसाठी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं गॅस पाईपलाईनमध्ये स्फोट घडवून आणला. या स्फोटात गॅस पाईपलाईन सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले 4 जवान मृत्युमुखी पडलेत. स्फोटानंतर या गॅस पाईपलाईनला आग लागली आहे. श्रीनगरमध्ये आर्मीच्या माध्यमातून मार्शल आर्ट लीग सुरू करण्यात आली आहे. काश्मीरी तरुणांसाठी चिनार प्रीमियर लीगची स्थापना करण्यात आली असून त्यातून मार्शल आर्टचे धडेही देण्यात येणार आहे. राजस्थानच्या बिकानेरमध्ये वायुदलाचे MiG-21 विमान काल दुपारच्या सुमारास कोसळलं. दरम्यान कोसळलेल्या विमानाचं पायलट सुरक्षित असल्याची माहिती मिळते. दरम्यान या दुर्घटनेचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. मुंबईच्या काश्मीरामध्ये ग्रीन विलेज भागात 2 दुकानांचं शटर उचकटून चोरी करण्यात आली आहे. चोरट्यांनी एकूण 17 लाखांच्या मोबाईलची चोरी केली असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. केदारनाथमध्ये यंदा बर्फवृष्टीनं रेकॉर्ड तोडले. आतापर्यंत केदारनाथमध्ये 38 फूट इतकी बर्फवृष्टी झाली आहे. केदारनाथ मंदिराचा मोठा भाग बर्फानं झाकला गेला आहे. इतर इमारती बर्फानं झाकल्या गेल्या आहेत. बलरामपूरमध्ये तब्बल 70 वर्षानंतर गावात वीज आली आहे. गावात वीज आल्यानं प्रत्येक गावकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतोय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी जम्मू काश्मीरच्या निवडणुकीसाठी व्यवस्थापन समितीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुका मेवा विकणाऱ्या काश्मीरी तरुणाला मारहाण झाली होती. ही मारहाण विसरून अफजल यांनी लखनौच्या डालीबाग पुलाजवळ पुन्हा सुका मेव्याचं दुकान सुरू केले. लखनौ त्यांच्यासाठी सुरक्षित असल्याचा विश्वास त्यांना देण्यात आलाय. आता अशा घटनांविरोधात आम्ही तयार असून याला विरोध करणार असल्याचं अफजल म्हणाले. मुंबईच्या जोगेश्वरीत महिला दिनानिमित्त जगातील सर्वात लांब साडीवर राजमाता जिजाऊचं जीवनचरित्र रेखाटण्यात आलंय. 2 दिवस ही साडी प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. या बायोपिक साडीची नोंद थेट जागतिक विश्वविक्रमात झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त अंबानी परिवारानं मुंबईतल्या 50,000 पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स पाठवलेत. बॉक्ससोबत आशीर्वाद आणि शुभकामनांसाठी कार्डही पाठवली आहेत. लहानपणापासून अनेकांचं आकर्षण ठरलेली बार्बी डॉल आज 60व्या वर्षात पदार्पण करते. या 60 वर्षात बार्बीनं अनेक बदल झालेत. दिवसेंदिवस ही बार्बी आकर्षक वाटत आहे. 60 वर्षानंतर बार्बीच्या लोकप्रियतेत तसूभरही घट झालेली नाही. मेरठमध्ये बसपाच्या नगरसेवकाने एका कार्यक्रमात सर्वांसमोर बारबालेसोबत ठुमके लगावलेत. राजकुमार असं या नगरसेवकाचं नाव असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दहशतवाद हेच पाकिस्तानचं राष्ट्रीय धोरण असून दहशतवाद पसरवण्याच्या प्रक्रियेत पाकिस्तान जनकाची भूमिका बजावत असल्याचा जोरदार प्रहार भारतानं संयुक्त राष्ट्रसंघात केला. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या 40व्या सभेत भारताकडून आपली भूमिका मांडण्यात आली. नॅशनल चिली अँड ॲटॉमॉस्फिक ॲडमिनिस्ट्रेशननुसार दक्षिण चिलीच्या तटावर आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांनी नव्या व्हेलची प्रजाती पाहिल्याचा दावा केला. टाईप डी व्हेल ही अत्यंत इतर व्हेल प्रजातीपेक्षा वेगळी दिसत असल्याचं मत या वैज्ञानिकांनी मांडलंय. तैवानच्या तायझू जियांग विरुद्धची पराभवाची मालिका खंडित करण्यात सायनाला पुन्हा अपयश आले. 37 मिनिटं चाललेल्या या सामन्यात तायझू यिंगनं सायनाला 21-15, 21-19 असं सरळ सेटमध्ये पराभूत केलं. करण जोहरच्या कलंक या चित्रपटात अभिनेता वरुण धवन झळकणार आहे. नुकत्याच या चित्रपटातील एक पोस्टर रिलीज करण्यात आलं. दरम्यान वरुण धवन या चित्रपटाचं शूटिंग करत असतानाचे फोटो देखील आपल्या सोशल मीडियावर शेअर करतोय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.